वसमत नगर परिषदेचे नगर अभियंता रमेश कौशल्याबाई उमाजी वाघमारे हे दिनांक 31 ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा सन्मान करण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। कैलासवासी सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह कारंजा चौक वसमत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते। अधिकारी, पदाधिकारी, नागरिक आणि वाघमारे यांच्या मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। या सोहळ्यात वाघमारे यांच्या नगर परिषदेतील कामाचे कौतुक करण्यात आले। त्यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी केलेले योगदान आणि कामाची निष्ठा यासाठी त्यांना गौरविण्यात आले। त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या। सेवापूर्ती निरोप समारंभानिमित्त आज दिनांक 29/8ला माझा जो सत्कार करण्यात आला त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष तेलगुडे साहेब होते। त्यानंतर काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष हाफिजभाई, BJPचे नेते माजी नगराध्यक्ष बोटेवार साहेब आणि इतर सर्व मान्यवरांनी माझा सत्कार केला। तर त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे एकदम स्वागत करतो आणि खूप खूप आभार मानतो। साहेब, आता या सेवा यानंतर मी जरा थोडा अभ्यास करून नंतर कळवतो आपल्याला विनंती केली। त्यानंतर अभ्यास वाघमारे साहेबांनी साहेब वसमत नगर परिषदचे डिप्टी इंजिनियर आणि आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त होत आहे, म्हणजे 2 दिवसाच्या नंतर होते। त्याच्या अगोदर आपण आज या सभागृहामध्ये एवढे मोठे सभागृहामध्ये यांना निरोप देण्याचा जे मान मिळालेला आहे, या सभागृहामध्ये पहिलाच मान आपले वाघमारे साहेबाला मिळालेला आहे। गेले 2 वर्षापासून त्यांनी वसमतचे विकास करण्यासाठी बरेचसा प्रयत्न केलेला आहे। 90 कोटीची योजना जो आपल्याला शासनाकडून मिळालेली आहे, त्या योजनेमध्ये त्यांनी फार मोठे रस्ते या वसमत शहरामध्ये भर टाकणारे रस्ते त्यांनी रात्र दिवस मेहनत करून केलेले आणि 2 दिवसाच्या नंतर ते आता सेवानिवृत्त होणार आहे। तो मी त्यांना विनंती केली की आपण समाजकारण आणि राजकारणामध्ये यावा, कारण राजकारणामध्ये जे गट्स लागतात ते गट्स 100% त्यांच्यामध्ये आहे। ते राजकारणामध्येही सक्सेस होईल आणि आपल्या हाताने या शहराचा जे विकास आहे ते हो, हीच इच्छा मी यावेळी व्यक्त करतो। त्यांचे वडिलाचा आईचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे आणि ते सदैव राहील हीच इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।